बातमी. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज मोहोळ येथे मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या संवाद बैठकीमध्ये खरं तर खूपच असा राडा झाला आणि ही बैठक उधळून लावण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता. आज आपल्यासोबत शरद पवार गटाचेच आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. दादा, काय झालं होतं, नेमका प्रकार काय तो सांगा. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्या आज संवाद बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला नेहमीप्रमाणे डावललं गेलं. आज या मोहोळ तालुक्याचा इतिहास बघता ज्यावेळेस या तालुक्यातली प्रमुख नेते मंडळी सर्व सोडून गेल्यानंतर माझ्यासारख्या एक बहुजन समाजाचा वर्गा, आमचा मातंग समाजाचा आबा कांबळे, आमचा मुस्लिम समाजाचा रियाजभाई शेख, या बहुजनांच्या पोरांनी ही राष्ट्रवादी खऱ्या अर्थानं मोहोळ तालुक्यातले जीवन ठेवण्याचं काम केलं. परंतु आज ह्या तालुक्यातले संबंध तालुक्यातलं वातावरण ही पवारमय झालेलं आहे आणि लोकसभेच्या वेळेस जसं मलिदा हल्ला त्याचप्रमाणे आज विधानसभेच्या तोंडावर देखील ही वशिलीबाजी करून पदं घेतलेले तालुकाध्यक्ष यांनी फक्त पैसे हाणण्याच्या उद्देशानं या सभा बैठका घेतात. मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यानं आज तागायत ह्या राष्ट्रवादीचं एक जीवावर उदार होऊन काम केलं. प्रत्येक राष्ट्रवादी जेव्हा जेव्हा आमचा पक्ष अडचणीत असेल त्यावेळेस 6 कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरण्याचं काम केलं. पण आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पायदळी तुडवण्याचं काम ह्या लोकांनी चालू केलेलं. खरं तर आपण जो तालुका अध्यक्षावरती आरोप करताय, आपण या राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये कधीपासून काम करत होता आणि याच्या अगोदर आपल्याला कोणत्या पदाची जबाबदारी वगैरे दिली होती? जसं मी राजकारणात आलो आहे 1999 पासून मी ह्या राष्ट्रवादी पक्षाचा सदस्य आहे काय, आणि मी कधीही पदाची अपेक्षा केली नाही. पण ह्या पक्षात काम करत असताना ज्यावेळेस राजन पाटील होते त्यावेळेस देखील आम्ही सर्वजण मिळून त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं. ते गेल्यानंतर या राष्ट्रवादी पक्षाची धुरा रमेशजी बारसकर यांच्याकडे आलं. त्यांच्या देखील नेतृत्वाखाली मी काम केलं आणि खऱ्या अर्थानं माझ्या कामाची पोचपावती म्हणून रमेश बारसकरांनी मला या मोहोळ विधानसभा कार्याध्यक्षाचं पत्र दिलं आणि मला पत्र दिल्यानंतर माझ्या पत्रावर पहिला आक्षेप ही बळीराम काका साठे यांनी घेतला. त्यावेळेस त्या पेपरमध्ये अनेक खुलासे झाले आणि त्यावेळेस रमेश बारसकरनी पद दिलेलं ही कुणालाही कॅन्सल करता आलं नाही, कारण की त्यांना पक्षाने तेवढे अधिकार दिलते आणि मी प्रामाणिकपणापासून त्यावेळेसपासून पहिल्यापासून मी राष्ट्रवादी पक्षाचं काम करतोय. मग आज आम्ही एवढं नेते मंडळी बदलून सुद्धा हा प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ता राहिला आणि आज आपण निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून घेता खऱ्या अर्थानं आपली गद्दाराच्या यादीत सुद्धा आपलं नाव लिहिण्याला लाज वाटेल असं आपली कृत्य आहे. तालुका अध्यक्ष विनय पाटील यांच्या तुम्ही आज जरी घरात गेला तर त्यांच्या घरात राजन पाटील आणि त्यांचा फोटो. मग तुम्ही ह्या जनतेला कसे याड्यात काढा लागणार? जी बॉडी पूर्ण निवडलेली आहे, तुम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्याला काय विचारलं नाही? बाकीचं खूप काय बोलण्यासारखं. आणि मी या तालुका अध्यक्षाला आपल्या माध्यमातून एक इशारा देतोय, जर मंगेश पांढरेच्या वैयक्तिक आयुष्यावर आपण बोलण्याचा प्रयत्न केला तर मंगेश पांढरेला अशा काय गोष्टी ज्ञात आहेत आणि माहीत आहेत की आपला पूर्ण पर्दाफाश केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि दुसरी एक गोष्ट, ज्याला त्याला आपल्या वैयक्तिक आयुष्यात जगण्याचा स्वातंत्र्य आहे. आता मी त्यावर काय बोलत नाही, पण एक इशारा देतोय, जर माझ्या परत नंतर तुम्ही माझ्यावर टीका टिप्पणी राजकारणाच्या माध्यमातून अजून अनेक वेळा करा, मी ती सहन करायला तयार आहे. पण माझ्या आयुष्यावर, माझ्या वैयक्तिक तुम्ही जीवनावर बोलत असाल तर तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवणार नाही. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे दुसरे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. दादा, काय झालं होतं नेमकं संवाद बैठकीमध्ये? आपण जाऊन वरिष्ठ जे काही पदाधिकारी आले त्यांना आपण काय झेंडा देखील दाखवलं होतं आणि त्यांचा निषेध देखील केला. काय सांगा? आज मोहोळ या ठिकाणी कार्यकर्ता संवाद
बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते विलास लवंडे साहेब आले होते. या तालुक्याचे निरीक्षक उत्तमराव जानकर आले होते. जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बळीराम काकासाठी आले होते. आणि जसं या तालुका अध्यक्षाची नेमणूक झाली तेव्हापासून हा तालुका अध्यक्ष वादग्रस्त ठरलेला आहे. या तालुका अध्यक्षाच्या तक्रारी आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांना देखील आम्ही जाऊन सांगितलेली आहे. आणि आदरणीय देशाचे नेते पवार साहेबांनी आम्ही ज्यावेळेस या तालुका अध्यक्षाची तक्रार केली त्यावेळेस पवार साहेबांनी या तालुका अध्यक्षाला फोन देखील लावला. फोन लावून सांगितलं की बाबा या मोहोळ तालुक्यामध्ये किंवा मोहोळ मतदारसंघामध्ये माझे असंख्य कार्यकर्ते होते, माझे असंख्य नेते होते. आजी माझे आमदार या पक्षातून निघून गेले, असंख्य कार्यकर्ते निघून गेले. पण ही राष्ट्रवादी आणि आमदार राजन पाटील यांना विरोध करण्याची प्रामुख्याने भूमिका या 3 मुलाची दिसती. त्याच्यामध्ये मंगेश पांढरे आहेत, आबा कांबळे आहेत, रियाज भैशेख आहेत आणि ही माझ्या कुटुंबातली पोरं आहेत. त्यांना विचारल्याशिवाय त्या तालुक्यामध्ये काय करू नको असा पवार साहेबांनी फोन करून देखील हा मस्तवान माजलेला विनय पाटील नावाचा तालुका अध्यक्ष हा जणू काय पक्षाचा मालक आहे. आमच्यासारख्या मागासवर्गीय कुटुंबात जन्माला आलो म्हणून आमचं काय चुकलं का? मागासवर्गीय आहात म्हणून आम्हाला बाजूला ठेवण्याचं यानं काम केलं. आदरणीय देशाचे नेते पवार साहेबांनी कधी देखील जातीभेदीचं राजकारण केलं नाही, जातीमध्ये तेढ निर्माण करायचं काम केलं नाही. शाहू फुले आंबेडकरांचा विचार डोळ्यासमोर ठेवून या राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती. आणि आज या राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर त्याच रस्त्यावर आणि त्याच वारसेवर आमच्यासारखा कार्यकर्ता शाहू फुले आंबेडकरांचा विचार या तालुक्यामध्ये पोचवत असताना हे कुठे तर विनय पाटील कुणाच्या तर सांगण्यावरून आम्हाला इथे बाजूला ठेवून आणि पक्षाच्या यंत्रणेतून बाजूला ठेवण्याचं काम करतो. त्या विनय पाटलाला मला सांगणार शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगत असताना मरण आलं तर चालेल, पण आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगणं या तालुक्यामध्ये सोडणार नाही. आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार सांगणं कदापि सोडणार नाही. आपण दोन्हीही आपण शरदचंद्र पवार गटामध्ये काम करतो. सर्वात प्रथम पहिला प्रश्न आहे की या संवाद बैठकीला आपल्याला निमंत्रण होतं का एक कार्यकर्ता म्हणून? आणि दुसरा माझा प्रश्न आहे की तुम्ही बळीराम काका साठी यांचा देखील आपण निषेध व्यक्त केला, काय सांगा? ज्या वेळेस मोहोळ तालुक्यामध्ये बैठका होतात, आयोजन केलं जातं, आम्हाला कुणालाही निरोप नसतो. कारण का त्यांनी जी बॉडी नेमलेली आहे ती सगळी मॅनेज बॉडी आहे आणि संबंध तालुक्याला माहिती आहे. वर जिल्हाध्यक्षाला आम्ही 4-5 वेळा भेटलो, 4-5 वेळा सांगितलं की तक्रार केली. त्याच वेळेस त्या जिल्हाध्यक्षांनी आम्हाला ग्वाही दिली होती की हे मंगेश पांढरे यांना आम्ही शहराध्यक्षपद देऊ. मग मंगेश पांढरे धनगर समाजात जन्माला आले म्हणून तुम्ही डावललं का काय, हा माझा तुम्हाला सवाल आहे. आणि इथे फक्त आणि फक्त जे तुम्ही प्रामुख्याने जी पदं वाटलेली आहेत ती आणि ती फक्त आणि एका समाजाची पदं वाटलेली आहेत. जर तुम्हाला खुलासा पाहिजे असेल तर कधीही चर्चा तुम्ही समोरासमोर करा, तुम्हाला खुलासा द्यायला मी तयार आहे. दादा मला सांगा आता याच्यानंतरची आपली भूमिका काय राहणार? जे पवार साहेबांचा आदेश असेल, पवार साहेबांच्या आदेशाचं पालन केलं जाणार आहे आणि पवार साहेबांचाच विचार घेऊन आजपर्यंत आम्ही राजकारणात आहे आणि इथून पुढून देखील राहणार. आज जो काही संवाद बैठकीमध्ये जो राडा झाला तो प्रकार आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना सांगणार आहात का? आम्ही पवार साहेबांना मुंबईला जाऊन सिल्वर ओकला ह्याविषयी बोललेलो होतो. आत्ताच आमचे मित्र आबासाहेबांनी सांगितलं. ह्या तक्रारी झाल्यानंतर पवार साहेबांनी काका साठेला देखील फोन केला, विनय पाटलांना देखील फोन केला आणि त्यांना सांगितलं होतं हे माझे खरे कार्यकर्ते आहेत, ह्यांना तुम्ही विचारात घेऊन काम करा. पण ह्यांना पवार साहेबांचा सुद्धा आदेश मान्य नाही. जणू काय की ही पार्टीच ह्यांची स्वतःची असल्यासारखं, प्रायव्हेट लिमिटेड असल्यासारखी, राष्ट्रवादी ह्यांच्या घरची पार्टी असल्यासारखी ही अशी लोक वागायला लागली. बळीराम काका साठे हे जिल्हाध्यक्ष असताना देखील कुठेतरी निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय देत नाहीत असा तुमचा थेट आरोप होतो, काय सांगाल? 100% काका साठेंनी त्यांनी मनाला त्यांच्या विचारावं, मला त्यांनी माझ्याकडे फोटो आहेत त्यावेळेचे सुद्धा, आताचे श्रीकांत गायकवाड म्हणून पदाधिकारी आहेत, त्यांनी मला काका साठेंकडे नेलं
आणि श्रीकांत गायकवाड यांना विधानसभा अध्यक्ष आणि मंगेश तुला शहर अध्यक्ष करतो ही माझा शब्द आहे. मग काका नेमकं झालं काय? आमच्यासारखा कार्यकर्ता आज सर्व काय पणाला लावून काम करत असलेला तळमळीचा कार्यकर्ता, ह्याला आपण वेळोवेळी आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केलेला, तरी देखील आम्ही काकांच्या वयाचा आदर राखून, आम्ही काकांना मान राखून, त्यांनी काका हे पवारसाहेबाच्या वयाच्या बरोबर आहेत, एक पवारसाहेबांचं त्यांच्यावर एक विशिष्ट प्रेम आहे, त्याचा आदर राखून काका आजपर्यंत आम्ही तुमच्यावर टीका केलेली नाही. पण आज तुमच्या लक्षवेधी या मीडियाच्या माध्यमातून सांगतोय, जर आम्हाला असं प्रत्येक वेळेस डावलण्याचा प्रयत्न केला, ज्या वेळेस तुम्ही मोहोळ तालुक्यात याचाल त्या वेळेस तुम्हाला हा बंड करून उठलेला कार्यकर्ता दिसल, एवढंच आपल्याला आज मी ह्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो. मगाशीच आपण बोलताना सांगितलं की काकासाठी कुठेतरी मनमानी करत असतात. मध्यंतरीच त्यांनी काही जिल्हा उपाध्यक्ष असतील किंवा इतर महत्त्वाच्या पदावरच्या लोकांची त्यांनी हकालपट्टी केली होती. ते नेमकं कारण काय होतं? जो कार्यकर्ता पदाधिकारी ह्यांच्या विरोधात बोलत, खरं बोलत, त्या कार्यकर्त्यांना ह्यांनी डावलण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला. ह्यांच्या म्हणण्यासारखं ह्यांच्या ह म्हणणारा कार्यकर्ता ह्यांना हवा आहे, ह्यांच्या चुकीला सुद्धा बरोबर म्हणणारा कार्यकर्ता ह्यांना हवा आहे. मग आमच्यासारखा कुठं तर कडवट कार्यकर्ता, जो चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणणारा कार्यकर्ता, ह्यांनी कायम अशीच वागणूक दिलेली. तर हे होते शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते. खरं तर सकाळी झालेल्या संवाद बैठकीमध्ये यांनी राडा घालत आणि वरिष्ठांना काळे झेंडे दाखवत त्यांनी जिल्हाध्यक्ष असतील आणि तालुकाध्यक्ष असतील यांचा देखील या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.